आज पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी की गेले काही दिवस ज्या दोन मेट्रो मार्गाची प्रतीक्षा पुणेकरांना होती त्या खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते वारजे माणिकबाग या जवळपास 31.6 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली। माननीय मोदीजींचे, माननीय देवेंद्रजींचे आणि केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे मी पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। पुण्याची मेट्रोची जी काही व्यवस्था आहे, खरं तर मोदीजींनी पुण्यातल्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आता टप्प्याटप्प्याने या मेट्रो मार्गांचं उद्घाटन होतंय। जवळपास 32 किलोमीटरची मेट्रो मार्ग आता सुरू आहे। त्यात पुन्हा स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू होतंय। हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं काही दिवसात उद्घाटन होतंय। आता त्यात अधिकच्या या 31.6 किलोमीटरचं नव्यानं नेटवर्क आता तयार होईल। एकूण 28 एलिव्हेटेड स्टेशन असलेल्या या मेट्रो मार्गाची दोन्ही मिळून जवळपास 9,857 कोटी रुपयाचा हे दोन्ही प्रकल्प, ज्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, हे 5 वर्षामध्ये पुढच्या हे प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राहील। आणि म्हणून पुण्याची एकूणच वाहतूक व्यवस्था, वाहतुकीचा प्रश्न पाहता मागच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाने, केंद्र सरकारनं पुण्याला 1000 ई बसेस सुद्धा मंजूर केल्या। आज जवळपास 32 किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग सुद्धा मंजूर केला। हे पुणेकरांसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची ही बातमी आहे। आणि म्हणून काही दिवसापूर्वी ज्यावेळेस राज्य सरकारनं, माननीय देवेंद्रजींच्या सरकारनं हे दोन्ही डीपीआर केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर त्याच्या ज्या काही तांत्रिक प्रक्रिया होत्या त्या वेगाने व्हाव्यात, त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात म्हणून माननीय मनोहरलाल खट्टर जी असतील, माननीय पंतप्रधानांचे केलेला पत्रव्यवहार असेल, यांची खट्टरांची भेट असेल, याचा सातत्याने आम्ही जो पाठपुरावा केला त्याला यश आलं। मला